अमरनाथमध्ये भाजपनं काँग्रेसला सोबत घेतलंय, तर अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमची आघाडी झाली आहे. यावरून आता विरोधकांनी भाजपवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी सुद्धा भाजप नेत्यांचा नकली सत्ताधारी असा उल्लेख करत त्यांना टोला हाणलाय. काँग्रेसच्या सोबत ठाकरेच गेले म्हणजे ठाकरेंनी हिंदुत्व गहाण टाकलं, कारण काँग्रेसच्या सोबत गेल्यामुळे हिंदुत्व धोक्यात आलेलं आहे असं सांगणारी भाजपा आणि भाजपाची एकूण सगळी पिलावळ, या सगळ्या पिलावळीचं आता काय म्हणणं आहे. कारण काँग्रेससोबतच इकडे उपनगरांच्या भागामध्ये आता भाजपने सत्ता स्थापन करण्याचा नवा सारीपाट मांडलेला आहे. वा रे वा, वा 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 वा. नकली हिंदुत्ववाद्यांनो, कुठे आहेत आशिष कुरेशी? कुठे आहेत त्या बुंग्यावाल्या आणि चालिसा घेऊन फिरणाऱ्या बाई? आणि कुठे आहेत ते सगळे ते आमचे कोकणातले प्राणप्रिय भाचे, ज्यांना हिंदुत्वावर बोलताना फार उमाळेच्या उमाळे फुटतात. काँग्रेससोबत गेल्यावर हिंदुत्व धोक्यात येतं. आता तुमचं हिंदुत्व कुठल्या खुंटीला तुम्ही अडकवून ठेवलेलं आहे, एकदा जरा सांगाल का लोकांना?